मामा राजवाडे आणि सुनील बागुलांच्या रोखलेल्या प्रवेशानं चर्चांना उधाण। पक्षात असताना राऊतांना राजवाडेंची गुन्हेगारी दिसली नाही का असा सवाल, तर भाजपला गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते का हवेत असा प्रश्न। पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्यासाठी झोकून काम करायचं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं। दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकजुटीनं मेळाव्याची तयारी सुरू। वरळीच्या डोम परिसरात बॅनरबाजी। ठाकरेंच्या विजयी मेळाव्याचा नवा टीजर प्रसिद्ध। उद्या मुंबईत वरळी डोममध्ये विजयी मेळावा। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर टीजरमध्ये भर। नियोजित कार्यक्रमांमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यात शरद पवारांऐवजी जयंत पाटील जाणार, तर मेळाव्यावरून काँग्रेसचं मत आघाडीच्या आड येणार नसल्याचंही पवारांनी केलं स्पष्ट। नाशिकमध्ये गिरीश महाजनांनी दबाव टाकून पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले। राऊतांचा आरोप, दाऊदच्या पक्षप्रवेशाची जबाबदारी फडणवीसांकडून महाजनांवर। राऊतांनी डिवचलं। कंत्राट आणि टेंडरच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचे संस्कार वेगळे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप आमदारांना कानपिचक्या। विकास कामं करताना मतदारसंघाचं भलं लक्षात घेण्यासाठी सल्ला। संविधान दिंडी घेऊन रोहित पवार विधिमंडळात दाखल। आमदार मनीषा कायंदेंनी वारीवरून केलेल्या विधानावरून निशाणा। महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। जिल्हा स्तरावर भाजपला सर्वाधिक 48% पदं, शिवसेनेला 29 तर राष्ट्रवादीच्या कोट्यात 23% पदं। 138 महामंडळांवर 750 सदस्यांची वर्णी लागणार। पणन मंत्री जयकुमार रावल विधानसभेमध्ये उपस्थित नसल्यामुळे संजय शिरसाट आणि कृष्णा खोपडेंनी व्यक्त केली नाराजी। सकाळी लवकर उठून आलो मात्र मंत्रीच गैरहजर असल्यानं व्यक्त केली खंत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री पुण्यात दाखल। बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात उपस्थित राहणार। इतरही कार्यक्रमांना लावणार हजेरी। शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया महिनाअखेर पार पडणार। 2023 नंतर प्रथमच घटनेनुसार निवडणूक। मुख्य नेता या पदासाठी एकनाथ शिंदेंनाही निवडणुकीला सामोरं जावं लागणार। दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताचा 587 धावांचा डोंगर। गिलनं ठोकल्या 269 धावा। दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंड 3 बाद 77।